नमस्कार, मी नम्रता. विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक लाईव्हमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटल शेजारी असलेल्या पार्किंग प्लाझा येथून आपण लाईव्ह आहोत. आज शेतकरी कामगार पक्षाने एक महत्त्वाचा विषय जो आहे तो समोर आणलेला आहे. ठाण्यातील पार्किंग प्लाझा येथील कोरोना रुग्णालयाची चौकशी झालीच पाहिजे असा सवाल त्यांनी या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. कोरोना काळात ठाणे महानगरपालिका आरोग्य विभाग तुपाशी, खासदार आमदार माजी नगरसेवक गप्प का? ठाणेकरांची लूट कधी थांबणार असा प्रश्नही या बॅनरच्या माध्यमातून विचारल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. या ठिकाणी आपण पाहतोय शेतकरी कामगार पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रसाद साळवी, त्याचबरोबर ठाणे शहर अध्यक्ष ऋषिकेश तायडे आणि सर्वच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे. या ठाण्यातील पार्किंग प्लाझामध्ये ज्या रुग्णवाहिका आहेत, ॲम्ब्युलन्स आहेत, बाईक ॲम्ब्युलन्स आहेत, त्या धुळखात पडलेल्या आहेत आणि याचबद्दल त्यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे. खरं तर पाहिलं तर कोविड काळात या ठिकाणी कोविड हॉस्पिटल तयार करण्यात आलेलं होतं. मात्र आता ही संपूर्ण जिकडची परिस्थिती पाहिली तर धुळखात पडल्याची परिस्थिती सध्या या पार्किंग प्लाझामध्ये आहे आणि या संदर्भात कुठेतरी चौकशी झाली पाहिजे असा सवाल जो आहे, अशी मागणी जी आहे ती त्यांनी उपस्थित केल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहिलं तर हे ॲम्ब्युलन्स जे आहेत त्या धुळखात पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. या बाईक ॲम्ब्युलन्स ज्या आहेत त्याचं लोकार्पण करण्यात आलं, मात्र अद्यापही या बाईक ॲम्ब्युलन्स ज्या आहेत त्या धुळखात पडल्याचं चित्र ठाण्यातील पार्किंग प्लाझा इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि या बाईक ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून ठाणेकरांना नक्की मदत होते का असाही प्रश्न आता या ठिकाणी उपस्थित होत आहे. आपण जर पाहिलं तर शेतकरी कामगार पक्षाने या संदर्भात एक प्रश्न उपस्थित केलेला आहे आणि पार्किंग प्लाझा येथील कोरोना रुग्णालयाची चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी आता शेकाप करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर कोविड काळामध्ये या ठिकाणी कोविड हॉस्पिटल जे आहे ते तयार करण्यात आलेलं होतं. त्याचबरोबर ह्या ज्या ॲम्ब्युलन्स आहेत त्या देखील त्याचं लोकार्पण करण्यात आलेलं होतं. मात्र ही संपूर्ण परिस्थिती जर पाहायला गेलं तर हे ॲम्ब्युलन्स धुळखात पडलेली आहे. त्याचबरोबर जे काही कोविड रुग्णालय आहे ते देखील धुळखात पडल्याचे एकंदरीत चित्र आहे. आणि या संदर्भात शेतकरी कामगार पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष असतील प्रसाद साळवी, ठाणे शहर अध्यक्ष ऋषिकेश तायडे यांनी या संदर्भात आवाज उठवल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण जर संपूर्ण परिस्थिती पाहिली तर या बाईक ॲम्ब्युलन्स या ठिकाणी धुळखात पडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. या पार्किंग प्लाझामध्ये 5व्या माळ्यावर जर आपण बघितलं तर कोरोना काळामध्ये एक रुग्णालय जे आहे ते उभं केलेलं होतं. त्यामध्ये वापरली जाणारी साहित्य म्हणजे जो खाट असेल, असे विविध साहित्य जे आहेत त्या देखील या पार्किंग जर पाहिलं तर या संपूर्ण पार्किंग प्लाझाची आज पाहणी आपण आपल्या विजन महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून करणार आहोत. कशा पद्धतीने ठाणेकरांची लूट होत आहे असा सवाल त्यांनी आता उपस्थित केलेला आहे. ठाणेकरांची लूट कधी थांबणार असाही प्रश्न या बॅनरच्या माध्यमातून उपस्थित केलेला आहे. हा संपूर्ण पार्किंग प्लाझाची आपण पाहणी करतोय. जर आपण पाहिलं तर ज्या काही बाईक ॲम्ब्युलन्स तयार करण्यात आलेल्या होत्या त्या मात्र धुळखात पडलेल्या आहेत. कोविड हॉस्पिटल या ठिकाणी तयार करण्यात आलेलं होतं, त्यातलं साहित्य असेल ते देखील धुळखात पडलेलं आहे आणि संपूर्ण अनागोंदी कारभार असल्याचं असा समोर येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र शेकाप या संदर्भात आवाज उठवताना पाहायला मिळतंय. कुठेतरी चौकशी व्हायला पाहिजे अशी मागणी आता शेतकरी कामगार पक्षानं केलेली आहे. आज लक्षवेधी असा बॅनर हातात घेत या संदर्भात प्रशासनाला सवाल जो आहे तो उपस्थित करण्यात येत आहे. धुळखात पडलेला आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे ठाणेकरांच्या करूपातून आलेल्या पैशाची कशा पद्धतीची ठाणे महानगरपालिका उधळपट्टी करते आणि ठाणेकरांची लूट आपण जर पाहिलं हे सर्व साहित्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मात्र हे संपूर्ण साहित्य या ठिकाणी धुळखात पडल्याचं चित्र खरं तर पाहायला मिळत आहे. त्यामुळे ठाणेकरांची लूट कधी थांबणार असा सवाल जो आहे तो या बॅनरच्या माध्यमातून उपस्थित केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर संपूर्ण जे काही साहित्य आहे, मग ज्या गाद्या असतील, जे काही साहित्य असेल ते पूर्ण धुळखात पडलेल्या परिस्थितीत सध्या आपल्याला ठाण्यामध्ये पाहायला मिळत आहे. ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटल शेजारी असलेल्या या पार्किंग प्लाझा येथून आपण लाईव्ह आहोत आणि संपूर्ण परिस्थिती आपण पाहतोय की सर्व साहित्य जे आहे ते धुळखात पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय.
लाखो करोडो रुपयांचे हे साहित्य आहे, मात्र हे सर्व साहित्य इथे धुळखात पडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि प्रश्न जो आहे तो उपस्थित केलेला आहे। आपण शेतकरी कामगार पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रसाद साळवी यांच्याशी संवाद साधूया। प्रसादजी काय सांगाल, आधी 6व्या माळ्यावर आणि आता 5व्या माळ्यावर पाहणी केलेली आहे, ॲम्ब्युलन्स धुळखात पडलेले आहेत, कोरोना काळात नागरिकांसाठी रुग्णांसाठी रुग्णालय या ठिकाणी उभारण्यात आलं, त्याचे देखील साहित्यांची दुरावस्था झाली। एक कोविड हॉस्पिटल होतं आपलं कोविडच्या टायमिंगचं। आता जे मी दाखवलं 6व्या फ्लोअरवर बाईक होती आणि आता हॉस्पिटलची सगळी वस्तू बेडपासून हे तर काहीच नाही आहे। अजून तुम्ही खाली बघाल ना तर एक बेडची किंमत 20,000ची आहे, कमीत कमी 20,000। ह्या बेड तर वेगळ्या आहेत जे कोविडच्या वेळेत, हे सगळे भंगार म्हणजे एकदम धूळ खात्यात पडले। आज कोविड होऊन 4 वर्ष झाली, 4 वर्ष कंप्लीट होऊन महानगरपालिकेचं दुर्लक्ष, इकडचे माजी खासदार आणि आताचे खासदार त्यांचं दुर्लक्ष, ठाणे शहरातले सगळे आमदार म्हणजे एकनाथ शिंदे साहेब, केळकर साहेब, निरंजन डावखरे साहेब, सरनाईक साहेब आणि आता ज्यांना कोविड लागण होऊन जीवाशी एकदम म्हणजे त्यांनी एकदम जवळून बघितला जीव काय असतं, ते सन्माननीय जितेंद्र आव्हाड साहेब, हे सगळे आमदारांना हा विषय माहीत नाही आहे का? माहिती असून हे सगळे आमदार गप्प आहेत। आणि आमच्या लोकांना हे हॉस्पिटलच होतं, हे हॉस्पिटलची का देणे, हे हॉस्पिटल झालं असतं, पण आज ह्या लोकांना माझे नगरसेवकपासून आमदार आणि खासदारांना हे हॉस्पिटल नको आहे आणि आता ही वेळ आलेली आहे। आणि सगळ्यात मोठी महत्त्वाचं म्हणजे हे इकडे सगळी आता माजी महापौर आणि आता जे खासदार नरेश म्हस्के हे फार जबाबदार आहेत या विषयासाठी। आणि मला असं वाटतंय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मला आपल्या माध्यमातून एवढंच सांगणं आहे, आपण त्याच्यावर चौकशी करणार का? जर आपण चौकशी करणार असाल तर CBI चौकशी लावावे। सगळे ह्या आरोग्यावर किती खर्च झालेला आहे या पूर्ण हॉस्पिटलला, कोविडपासून बेडचे किती खर्च, ऑक्सिजनचा किती खर्च, म्हणजे जे सिलेंडर होते त्याचं आणि व्हेंटिलेटर किती, मग त्याच्यावर जे काय मशीन असतील डॉक्टरांचं किती, ठाणेकर जनतेला हा खुलासा करा किती खर्च आपण केलेला आहे। मग ठाणेकरांनाही मला आपल्याला सांगा खरा शत्रू कोण आहे तुमचा, आरोग्याशी जो खेळतोय। मी ज्यांची नावं घेतली हे सत्ताधारी पक्ष आणि विरोधक जे होते आता आमदार, हे सगळे आपले ठाणेकरांचे शत्रू आहे। जिथे आपल्याला गरज आहे अशा सगळ्या वस्तू इथे हॉस्पिटल नाही आहे आणि गरीब माणसाकरता हॉस्पिटल ते उभं का नाही करा? एवढं चांगलं हॉस्पिटल असून सुद्धा सिव्हिल हॉस्पिटल जे आता तोडून हे जे बनवलं गेलं हे मेंटल हॉस्पिटल इकडे, हे सिव्हिल हॉस्पिटल इकडे आणू शकले असते, जनतेचा पैसा वाचू शकला असता। आणि आज हे सगळं काय आहे हे दाखवते, हा जनतेचा पैशाचं एकदम हेच होतं, खराब होतोय। जनतेचा पैसा चाललाय कुठे? माझं ठाणेकरांना महापालिकेच्या आयुक्त साहेबांनाही सांगणं आहे, हा भंगार का केलाय तुम्ही, याचं उत्तर ठाणेकरांना द्या। आता मला तुमच्या म्हणजे बोलून आता ह्या लोकांना बोलून कंटाळा आलाय। त्यांना वाटायचं, त्या कार्यकर्त्यांना पण वाटत असेल की बाबा आम्ही काहीतरी फुकटचं काहीतरी बोलत असतो, त्यांच्या नेत्यांना काहीतरी बोलतो। मागे मी आरोग्य कचऱ्याबद्दल बोललो, डम्पिंग ग्राउंडबद्दल, तेव्हाही मी नाव घेतलं, आता त्यांचं नाव पण घेऊशी वाटत नाही, कारण की या सगळ्या त्याला जबाबदार हे सगळे आमदार, खासदार आणि माजी नगरसेवकच आहेत। पाहणी केले, वाटत नाही की ठाणेकरांच्या कर रुपये आलेल्या पैशांची लूट होते? 100% हे जे आपण कर भरतोय महानगरपालिकेला, याचा फक्त यांनी चुराडा केलेला आहे। त्यांनी कोविड काळामध्ये आज महानगरपालिकेला 100 कोटीचा बजेट दिलेला होता, त्यामध्ये यांनी फक्त नावापुरतं फक्त यांनी इथे 1000 बेडचं हॉस्पिटल केलं होतं। पण जे आता हे साहित्य तुम्ही बघू शकतात की आज जसं राजे शिवाजी हॉस्पिटलला NICU जसं ते पाहिजे होतं, तिथे लहान पोरांचे मृत्यू झाले, ते इथे ते बनवू शकले असते। आज ह्या सर्व गोष्टीला, त्या बालकांच्या मृत्यूला हे महानगरपालिका आणि हे माजी जे महापौर आहेत आणि आत्ताचे जे खासदार आहेत ते या गोष्टीला खरं म्हणजे कारणीभूत आहेत आणि त्यांच्यावरती खरं सदस्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। कारण यांनी काय केलेलं आहे, फक्त या पैशाचा फक्त उचमाच केलेला आहे, नागरिकांची फक्त फसवणूक केलेली आहे, बाकी अजून यांनी काहीच केलेलं नाही आहे। तर आमची त्यासाठी विनंती आहे आत्ताचे उपमुख्यमंत्र्यांना आणि देवेंद्र फडणवीस यांना, याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि दोषींवरती कारवाई झाली पाहिजे। पुढची भूमिका काय असेल? परत एक माहिती करून देतो, वरचं ॲम्ब्युलन्सचं एकदा आंदोलन झालं होतं ठाण्यामध्ये कोविडच्या काळात, हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेलं आणि महाराष्ट्र नवनिर्माणाचे अध्यक्ष रवींद्र मोरेंनी केलं। रवींद्र मोरेंना अविनाश जाधवना प्रश्न आहे, तुम्ही तेव्हा आंदोलन केलं होतं
की हे आंदोलन बाईक धुवून झाल्यानंतर तुमचा यश इकडे आहे का वर धूळ खात पडण्यात, याचं उत्तर जरा ठाणेकरांना तुम्ही पण द्या. म्हणजे आपण सगळे लोक चांगली काम, मराठी माणसांचंच हे हॉस्पिटल झालं असतं, आता हे हॉस्पिटल पण झालं असतं, तर मला वाटतं की त्याचं उत्तर तर भेटणं ठाणेकरांना. कारण आंदोलन तुम्ही केलेलं, त्या आंदोलनाचं काय झालं तेही सांगा. आणि राहिला प्रश्न आमची तर पुढचं मागणी एकच आहे, हे ऑलरेडी हॉस्पिटलसाठी चांगली जागा असून देखील तुम्ही हॉस्पिटल का रुबा नाही, पर हॉस्पिटल कंटिन्यू का नाही ठेवलं, याचं उत्तर द्या. आताचे खासदार नरेशजी मस्के आणि आताचे आमदारांनी याचं उत्तर द्या ठाणेकरांना. आणि आमची मागणी एकच आहे जी आता केली आहे की त्याची CBI चौकशी किंवा ED मार्फत चौकशी झाली तरच त्याचा निकाल लागेल. आणि मला वाटतं देवेंद्रजी, समजा हे औरंगजेबचं सरकार असेल तर हे कारवाई होणार नाही, आणि हे सरकार जर खरोखर हिताचं असेल लोकांच्या तर 100% कारवाई होताना दिसेल. आता बघूया आता कारवाई होते की नाही होत, की कोण कोणाला वाचवतंय हे आता पुरं ठाणेकरांनी डोळे उघडा, की तुमच्या पैशाचं कोण खेळतंय आणि तुमचा खरा शत्रू कोण आहे ठाणेकरांचा, हे आता आम्ही तुमच्या नजरेत आणून दिले शेतकरी कामगार पक्षाने. या संदर्भात आयुक्तांना काही पत्रव्यवहार किंवा मुख्यमंत्र्यांशी काही पत्रव्यवहार 100% ते चौकशीची मागणीचं पत्र आम्ही करणार आहोत, की त्यांच्या CBI चौकशी ही झाली पाहिजे, ही आम्ही मागणी दोघांकडे करणार आहोत. फक्त बघायचं कोण आता कोणात किती हिंमत आहे ठाणेकरांना दाखवण्यामध्ये. आता खरं कोण आणि खोटं कोण आता हे आम्ही दाखवलंय. आता तुमच्यात दम आम्हाला बघायचं, कारवाई कोण कोणावर करतं आम्हाला हेच बघायचं. आता कारवाई नाही झाली, किती दिवसांचं अल्टिमेटम असणार आहे शेकापचं? तर आम्ही बोललो कारवाई झाली नाही तर कळेल आम्हाला ही औरंगजेबचं सरकार आहे. आता औरंगजेब आहेत की बाबा तुम्ही आता कुठल्या विचारांचे, हे आम्हाला लवकरच ठाणेकरांना कळेलच. आणि 4 वर्ष झाले अशीच परिस्थिती आहे ठाण्यात. बघा ही वेळ म्हणून मी ठाणेकरांना काय डोळे उघडा, तुमचा शत्रू कोण आहे हेच आहेत. हे पैशाच्या जीवा निवडून येतात, लोकांसाठी काही पडलं नाहीये, त्यांना काही लेणं घेणं नाहीये. जर खरं काही लेणं घेणं असतं तर आज हे सगळी वस्तू कुठे आली असते, हॉस्पिटलमध्ये आली असती. ही किती कोटी, 1 कोटी 2 कोटीचा व्यवहार नाही आहे, 200 कोटीच्या वरचा व्यवहार आहे. 200 कोटी म्हणजे झाले काय, 4 वर्ष हॉस्पिटल कोविड जाऊन सुद्धा एकही नगर माजी नगरसेवकांना काही पडलं नाही, म्हणजे आमच्या प्रतिनिधींना काही पडलं नाहीये. मग कोण जीवाशी खेळतंय? आणि हे हॉस्पिटल का नाही बनणार? इथे हॉस्पिटल झालं असतं, फक्त ज्युपिटर हॉस्पिटल पाठीमागे ज्युपिटर हॉस्पिटल ही जागा पण ज्युपिटर हॉस्पिटलनी दिली आहे बनवून, शेठ बिल्डरनी. हे खरी हकीकत आहे. पण जर इथं हॉस्पिटल झालं तर ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये जाणार कोण? पैसेवाल्याला काय, पैसेवाल्याला जाऊ शकतो बिंदा, त्यांच्याकडे काय मेडिक्लेम आहे. पण गरिबांसाठी कोण आहे? हे गरिबांसाठी 5ही आमदार फेल आहेत, सबसेल फेल आहेत. खासदार आता माजी खासदार आणि आताचा खासदार त्याला काही पडलं नाही. स्वतःचा जर तुम्ही पाहणी केलं तर यांना काही गरिबांसाठी नाही. जर गरिबांसाठी असतील तर आता मुख्यमंत्री बघा, आता गरिबांचे की श्रीमंतांचे कारवाई कोणावर होतं हे आता आम्हाला शेतकरी कामगार पक्षाला बघा. आपल्या माध्यमातून मी तुम्हाला त्यांना सांगत आहे, कारवाई करा लवकरात लवकर. नक्कीच जर आपण पाहिलं तर या संदर्भात जे आहे त्या शेकापने आवाज उठवल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे येणाऱ्या काळात या संदर्भात कारवाई होणार का हे पाहणं आता महत्त्वाचं आहे. थेट मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, महानगरपालिका आयुक्त असतील यांना पत्रव्यवहार देखील केला जाणार आहे. कारण हा 200 कोटींच्या पुढचा हा व्यवहार आहे. आपण जर एकंदरीत पाहिलं तर संपूर्ण ही परिस्थिती जर पाहिली तर धुळखात पडलेलं साहित्य आहे. हे संपूर्ण धुळखात पडलेलं साहित्य आपल्याला पाहायला मिळतं. गेल्या 4 वर्ष झाले कोविड होऊन, मात्र ही परिस्थिती जी आहे ती अशीच या ठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळे येणाऱ्या काळात ही चौकशी होणार का हे पाहणं आता महत्त्वाचं आहे. आणि राज्याचे मुख्यमंत्री असतील, जे ठाण्याचे उपमुख्यमंत्री, जे ठाणे शहरात त्यांची जी ओळख आहे एकनाथ शिंदे, यावर कारवाई करणार का? किंवा खासदारांवर देखील त्यांनी रोख धरलेला आहे, नरेश मस्के यांच्यावर थेट त्यांनी आरोप केलेला आहे. त्यामुळे ते देखील कारवाई करणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरलं आहे. विजन महाराष्ट्र न्यूज ठाणे.